नमस्कार मंडळी, जय गजानन. गाव गप्पा यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मी स्वागत करतो. आपण सर्वांनी भाग 1 मध्ये गजानन महाराज मंदिराचं संपूर्ण दर्शन घेतलं, तिथल्या पवित्र वातावरणाचा अनुभव घेतला. आणि आज आपण चाललो आहोत शेगावच्या हृदयातील एक अप्रतिम ठिकाण म्हणजे आनंदसागर. जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल, आपला भाग 1 बघितला नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आनंदसागर हे फक्त एक पर्यटन स्थळ नाही, इथे शांतता, अध्यात्म आणि आधुनिक सुविधा यांचा सुगम संगम आहे. विशाल पसरलेले लेक, हिरवाईने नटलेले वातावरण, स्वच्छता आणि सुंदर रचना, प्रत्येक ठिकाणी वेगळाच आनंद मिळतो. तर चला माझ्यासोबत करूया आनंद सागराचं दर्शन. व श्री गजानन महाराज संस्थानने उभा केलेला एक अद्भुत प्रकल्प. व व्हिडिओ चालू करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर मिळतील. तर चला मग मंडळी, आपण आहे आता मंदिराच्या पार्किंग एरियात. तुम्ही बघू शकता किती पॉश आणि किती क्लीन अशी पार्किंग संस्थांनी आपल्यासाठी तयार करून ठेवलेली आहे. ती निशुल्क. एवढी VIP पार्किंग निशुल्क हे कुठंच मिळणार नाही. मंडळी, आपण मंदिरातून दर्शन वगैरे करून आल्यावर आपण आलो आता आनंदसागरला. ही आनंदसागरची पार्किंग आपण बघतोय. प्रशस्त पार्किंग इथं बघतोय आपण. इथं आपल्याला स्वच्छता, सुव्यवस्था सर्व काही अतिउत्तम प्रकारे दिसून येते. तरी आम्ही ठरवलं आहे आमचे रेनकोट आम्ही इथेच ठेवणार आहे आणि तिथून आनंदसागरून फिरून आल्यावर बघू रेनकोटचं काय होते. चला मग. ते आपली गाडी तिथं दिसू शकते. आता आपण प्रवेश करू आनंदसागरमध्ये. हे आनंदसागरचं गेट, सुसज्ज गेट आपण पाहू शकतो. हे आहे गुफा, अंदरुनी गेट. काय म्हणतात? भुयारी मार्ग. आनंदसागरचा भुयारी मार्ग आपण पाहू शकता. चला. मंडळी, आपण पाहू शकता एकदम वातावरण एकदम गारव्याचं आहे. पाऊस नुकताच बंद पडला व इथली सुव्यवस्था, शांतता आपण अनुभवू शकता. आणि विशेष गोष्ट ज्याच्याकडे आपण आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे, इथली स्वच्छता. स्वच्छतेला तोडच नाही आहे. अप्रतिम. हा जुना पार्किंग एरिया आनंदसागरचा. इथे संस्थांचे बसेस वगैरे यायचे आणि 2 व्हीलर 4 व्हीलर पूर्ण पार्किंग होती हे आधी. आता याचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. आता समोर दाखवतो तुम्हाला काय आहे. तर आपण मंदिरातून प्रसाद घेतला तेव्हापासून पाणी वगैरे काहीच पिलेलं नाही. सगळ्यात आधी आपण पाणी पिऊन घेऊ, कारण की जे आनंदसागर आपण पाहतोय ते पूर्ण 200 ते 250 एकरात बांधकाम आहे. तुम्हाला शक्य झालं तेवढं मी एक्सप्लोर करतो. सर्वात आधी पाणी पिऊन घेऊ व समोर जाऊ. म्हणजे आपण आनंदसागरच्या आत प्रवेश केलेला आहे. आपण बघू शकता किती वेळ आपण बोललो तरी एका गोष्टीची कमीच भासत आहे बोलण्यातून. ते म्हणजे इथली स्वच्छता व सुव्यवस्था. स्वच्छतेला तोडच नाही आहे. आपण पाहू शकता कुठंही आपल्याला घाण, कचरा, दुर्गंध असं काही पाहायला मिळणार नाही. असं आहे आपलं आनंदसागर. आणखीन बरंच काही आहे, आपण समोर पाहू. हे पूर्ण बांधकाम जे आपल्याला समोर दिसतंय हे पूर्ण 200 ते 250 एकराचं बांधकाम आहे. तर आपण धीरे धीरे जे होईल ते बघू. चला मग मंडळी, याच्यात आपण समोर बघतो आध्यात्मिक केंद्र श्री गजानन महाराज संस्थान शेगाव. आपण सध्या जिथे आहे ते आहे संत मंडप. संत मंडप, याला संत मंडप का म्हटलं जाते? कारण की इथं आपल्याला पूर्ण गोल संतांची मूर्त्या पाहायला मिळतात. याच्यात सर्व संतांच्या मूर्त्या आपणास पाहायला मिळतात, म्हणून याला संत मंडप असे म्हटले जाते. येथे आपल्याला दाखवण्यासाठी वेगवेगळे पाण्याचे आकर्षण, फुलांचे आकर्षण केलेले आहे, आपण बघू शकता. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळते धबधबा. म्हटलं तर काही हरकत नाही. याला 100% आपण याला धबधबा म्हणू शकता आपल्या भाषेत, वऱ्हाडी भाषेत. किती चांगलं दृश्य आपल्याला पाहायला मिळते इथं. काही वर्षाआधी एक मोठी कमान होती, पण ते कमान सध्या
पाडली नाही म्हणू शकत आपण, त्यांनी दुसरीकडे नेली ते संस्थांना. चला मग समोर आणखी बघू. आपण आता कुठं चाललो? साक्षी गणेशांच्या मंदिराकडे. समोरच आपल्याला मंदिर दिसतंय. मंदिराच्या समोरचा परिसर रिनोव्हेशनचं काम चालू आहे थोडं. आपण बघू शकता स्टायलिंगचं काम वगैरे चालू आहे. बरंच काही काम बाकी आहे. संस्थान धीरे धीरे ते पूर्ण करत आहे. त्याच्या पलीकडे आपल्याला तलाव पाहायला मिळते. तलाव पण बघू आपण. गणेश मंदिर बघितल्यानंतर व तिकडे ध्यान मंदिर आहे. ध्यान मंदिर जर चालू असलं तर आपण तिकडे पण जाऊ. चला मंडळी, सर्वप्रथम इथे आपण चप्पल काढून घेऊ चप्पल स्टँडवरती आणि चप्पल काढल्यानंतर जाऊ गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. तर चला मग गणेशांच्या मंदिरामध्ये तुम्ही पण दर्शन करायला चला. तर मग आपण गणपती बाप्पा दर्शन घेतलं. आपण चपला घेऊ आणि ध्यान मंदिर व तलावाजिकडे जाऊ. थोडंफार ॲडजस्ट करून घ्या, भाषेचा प्रॉब्लेम असते. आपण काही स्टँडर्ड माणसं नाही आहे एवढे. थोडंफार ॲडजस्ट करत जा. चला तर मग पुढे. आणि मंडळी, आपण जे समोर बघताय अथांग पाणी तलाव, हा संस्थांचा 60 ते 70 एकरातील तलाव जो आनंदसागरच्या पाण्यासाठी यूज केला जातो. तुम्ही बघू शकता किती अवाढव्य आणि फार मोठा असे आहे. व तुम्हाला जे मंदिर दिसते मधात हे ध्यान मंदिर आहे. इथे तिळभरही आवाज आपल्याला स्पष्टपणे ऐकू येऊ शकतो. एवढं सेन्सिटिव्ह, पॉश आणि अप्रतिम असे बांधकाम संस्थांचे आहे. तो समोर जो तुम्हाला झुलता पूल दिसतोय हा काही वर्षाआधी पूर्ण लाकडी बनावटीने बांधलेला होता. तलाव पाहिल्यानंतर आपण जाऊ आता समोर. चला मंडळी, आपण आलो आता गणेश मंदिरातून. आता जाऊ आपण शिव मंदिरात. आपण बघू शकता वातावरण एकदम स्वच्छ सुंदर. आता नेमकाच पाऊस येऊन गेला. या मनमोहक अशा वातावरणात आपण आलो आनंदसागरला. हा जो आपण रेल्वेचा रूट बघता, काही वर्षाआधी या रोडनं मिनी रेल्वे धावत होती. म्हणजे हा 200 ते 300 एकराचा जो परिसर होता त्यामध्ये या ट्रेननं आपल्याला प्रवास करता यायचा. त्यासाठी हा रेल्वे रूट होता. एखाद्या हॉलिवूडच्या सीनला लाजवेल अशी आपलं आनंदसागर आपण बघू शकता. चला तर मग थेट शिवमंदिरात भेटू. हे आहे शिवमंदिर. सर्वप्रथम आपण चप्पल स्टँडवरती आपल्या चपला काढू. सुव्यवस्थेचा आपल्याला सुद्धा विचार करावा लागणार. भक्तांनी जर विचार केला नाही तर कोण करणार. सर्वदा आपण चप्पल स्टँडला लावू आणि दृश्य पाहू. मंडळी, तुम्ही बघू शकता मनाला किती आनंद व उत्साह देणारे ठिकाण. याचा अनुभव शब्दात न सांगणार आहे. हे अनुभव घेण्यासाठी आपल्याला स्वतः इथं हजर राहावं लागते. व सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे संस्थांनी उन्हातान्हात भक्तांसाठी जी आवश्यकता असते ती म्हणजे पाण्याची. 10 मिनिटाच्या अंतरावर संस्थांनी पूर्णपणे पाण्याची सोय केलेली आहे भक्तांकरिता. ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे. चला तर मंडळी, आपण घेऊया आता दर्शन. जर तुम्ही आणखीन सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. दहा मिनिटाच्या अंतरावर संस्थाने पाण्याची उत्तम सोय ही भक्तांसाठी केलेली आहे. म्हणजे कुठेही पाण्याची अडचण आपल्याला संस्थांमध्ये भासत नाही आहे. म्हणजे ही एक चांगली गोष्ट संस्थांनी भक्तांसाठी केलेली आहे. चला तर मंडळी, एकदम कमी वेळेमध्ये आपण आनंदसागरचा टूर केलेला आहे.
तुम्हाला आवडल्यास लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ लवकरात मिळतील. मंडळी, आता आपण आनंदसागरच्या बाहेर निघत आहे. हा आपला भुयारी मार्ग. इथून आपण आनंदसागरच्या बाहेर म्हणजेच पार्किंग यार्डमध्ये जाणार आहोत. तिथं जे आपण एक्साइटमेंट ठेवलं होतं ते काय आहे नेमकं ते आपण तिथं गेल्यावर पाहू. तुम्हाला आठवतच असेल, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओच्या स्टार्टिंगला आपण ते आपलं थोडंफार सामान तिथं ठेवलं होतं. ते आता तिथं गेल्यावर बघू की खरोखर संस्थांमध्ये आल्यानंतर लोकांना शिस्त हे समजते काय, लागते काय. याचं उत्तम उदाहरण त्याच्यापेक्षा आपल्याला भेटू शकत नाही. चला मंडळी, तुम्हाला ज्या उत्सुकतेची व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून वाट पाहत होते ते म्हणजे आपलं सामान. आपण आनंदसागरला जायच्या आधी आपलं पूर्ण सामान आपल्या गाडीजवळ ठेवून दिलं होतं. ते बघू आपण आहे की नाही क्लिअर. हा एक पॅन्ट, त्या पॅन्टचं शर्ट, हा दुसरा आपला पॅन्ट आणि पॅन्ट आणि हे शर्ट, रेनकोट ओके आहे आणि आपल्या थैल्या पण ओके आहेत. म्हणजे या परिसरात आल्यानंतर आपल्या डोक्यातील जे वाईट विचार असतात ते नाहीसे होतात. म्हणजे खूप चांगलं ठिकाण आपल्याला आनंदसागर हे पाहावयास मिळते. तर चला मग भेटूया आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये. चला तर मंडळी, आपला आजचा ब्लॉग आवडला असेल, आनंदसागरचा टूर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील. धन्यवाद मंडळी.